मला सांग तुम्ही काय नाटकं लावली ती काय आईसाहेब आता कसे इथं आलं ते आणि मला सांगा आईसाहेब कुठे आहेत किती कुठे आहेत आईसाहेब आहे सांगा भैया आईसाहेब कुठे आहेत का मला उत्तर देताना घाम आला का नाही ते अहो भैया तुम्ही काय लावलंय हे मला तुम्ही काहीच गोष्टी सांगत नाही भैया एका बाजूला काय म्हणता की टॅलेंट तू माझ्या लहान भावासारखा आहे हाय की आणि अजिबातच तुम्ही काय सांगत नाही नाही ते भैया तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या असताना आता मी काहीतरी मॅनेज केलं असतं मला बोलू दे काहीतरी म्हणजे बोलू दे मला नको शिकू मला माहिती काय करायचंय ती तुला सांगितलं तेवढं कर ते मंगलताईला बोलून घे जा मला नको सांगू ती मला सांगते भैया माझ्यापासून लपवतायत म्हणजे काहीतरी मोठा गोळ आहे अजिंक्य क्या क्या काय तो पड 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 अरे काय आजा अच्छा हाँ निंद्र निंद्र लायन्स नायक अजिंक्य शिंदे वेलकम अच्छा ನನಗೆ ಬಾಳ 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 आनंद ಆಗत काय 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 अरे मला लय आनंद झालं तुझं बढतीचं ऐकून थँक्यू थँक्यू काय थँक्यू का तू विसरला मला तुझ्या पराक्रमाचे ऐकलं मी ये नेले आजा लय लय भारी वाटलं मला अच्छा तुझं हात बरं आहे का आता हाय हाय बरं आहे हात आता माझं 3 महिने इथंच पोस्टिंग आहे वा 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 बाळ चलो मग तुझं काय चाललंय ನಂದೇನಪ್ಪ ಏನ್ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ का पोस्टिंग नाही काय नाही बघ आम्ही हितच आहे अजून मिळेल अरे सब्र कपाल मीठ आहे काय हा हे असंच म्हणून चाललंय बघ बरं चल जा तुम्ही रिपोर्टिंग करून येतो नंतर बोलू आपण हं? ए इल काय हे इल बोलेल बोलच की किती दिवसानंतर भेटलो आपण आता मोर मोर 3 महिने आपण आता इथंच आहे हा बर इथंच चल येतो आता हे निंद्र हा? काय तुझ्या ज्युनियर कशाला आहे इथं हे बे काहीतरी बोलू नको तिकडे मी घेणार आहे बर हा. मला सांग पाणी घेऊन कुठून निघालास तू ते कर्नल साहेबांच्याकडे चाललं कर्नल साहेबांकडे ना सिनियर कोण ते का मी हं? हे तगो जा तुम्ही नंतर भेटू नाहीतर वाट लागेल तुझी नाही हा आई साहेब आम्हाला माफ करा नाही म्हणजे आमच्याकडनं लय मोठी चूक झाली आपल्या स्वतःच्या आई बरोबर कोणी असं वागतं का आमच्याकडे लय मोठी अक्षम्य गुन्हा घडलाय पण कोणी काही बोलू द्या
जगदुनी आमच्याबद्दल काही बोलले तरी तुम्ही आमच्याबद्दल काय बोलणार नाही का? कारण तुम्ही आमच्या आई साहेब आहेत. शेवटी मी पण तुमचाच मुलगा आहे. जे काय झालं त्याच्याबद्दल तुमच्या पाया पडून मी तुमची माफी मागतो आई साहेब. ताईसाहेब आल्यात. का आल्या, कशा आल्या आम्हाला काय माहित नाही. येताना फोन सुद्धा नाही केला. आल्या, लॉक तोडलं डायरेक्ट घरामध्ये. तुम्हाला माहिती काय याच्यातलं काय? तुम्ही तर काय सांगितलं नाही ना? तर तुमच्या दोघींचं मिळून केलेला काय कट आहे? आम्ही काय सांगावं अशी सोय ठेवलीत तुम्ही? फक्त ताईसाहेबांना ह्याच्यातलं काय सांगू नका, एवढं उपकार करा आता. का घाबरता तुम्ही त्यांना? आम्हाला त्यांच्या नादीच लागायचं नाही हो. कशाला आल्या त्या इथं? लग्न करून चांगल्या सासरी गेल्या होत्या का नाही? का आल्या तिथं? वाय शी इज कमिंग हिअर? ते तुम्ही ताईसाहेबांना विचारा, आम्हाला का सांगताय? तुम्हाला सांगत नाही, फक्त तुम्ही काहीतरी बोलू नका म्हणजे झालं. काही ताईसाहेब फार फार तर 2 दिवस राहतील, लई तिले डोकावून पाणी 4 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही भावनेच्या भरामध्ये ताईला काहीतरी बोलून जाल. मग आम्हाला ताईच्या समाधानापोटी गोड 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 वागावं लागतं. की मग तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. चला. हा, आणि अजून एक, तुम्ही काशीच्या यात्रेला गेला होता, तिकडनं आता जस्ट येत आहे. तुमची तिकडची खायची प्यायची राहायची सगळी व्यवस्था आम्ही बघितली होती. आणि खरं तर आम्हाला पण तिकडे यायचं होतं, पण इथल्या कामाच्या व्यापामुळे काही जमलं नाही. तरी तुम्ही हट्ट केला आणि तुम्ही आत्ताच पुण्याहून आलाय. हा प्रसाद घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या हातावर ठेवायचा. कोणी विचारलं तर असंच बोलायचं, एक शब्द पण इकडचं तिकडं करायचा नाही. इट्स दॅट क्लिअर? या 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 आई साहेब, या 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 या, बसा. काय पाणी पाहिजे? मंगलताई, पाणी घेऊन या. थांबा, मी तुम्हाला सांगितलं ना कोणतरी आले, मी बोलवता. ताईसाहेब, ताईसाहेब, आईसाहेब आलेत बघा. प्रतिभा, आईसाहेब, आईसाहेब कशा आहात तुम्ही? आईसाहेब एकदम मस्त आहेत, आणि त्यांची देवदर्शन पण सगळी मस्त झाली. काय होणारच की, आता सगळी व्यवस्था आम्ही केल्यानंतर होणारच की. काय त्यांची लय दिवसाची इच्छा पण पेंडिंग होती, म्हटलं पूर्ण करून टाकावी. बरं का ताईसाहेब, आईसाहेबांना आम्ही सांगितलं ताईसाहेब आल्यात. त्यांना इतका आनंद झाला, कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालं होतं. काय तुम्ही पण लय दिवस झाले भेटला नसाल ना. आणि आईसाहेब आता जरा विश्रांती घ्या बरं का, नाहीतर लगेच बोलत बसाल. नाही म्हणजे आईसाहेबांची हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे ना. आईसाहेब बसा ना तुम्ही.
आईसाहेब कशी झाली यात्रा? एकदम बेस्ट झाली. आताच बोललो नाही का मी, मस्त झाली त्यांची यात्रा. त्यांनी हे प्रसाद पण आणलाय. प्रसाद सिंबा प्रसाद. आता कसं भारी वाटतं नाही का, आईसाहेब ह्या घरात आल्या तर एकदम प्रसन्न वाटते. बरं का ताईसाहेब, इथं आईसाहेब नव्हत्या ना तर आम्हाला इथं थांबायची सुद्धा इच्छा होत नव्हती. आता तसं नाही. आता हर्षवर्धन, तुम्ही लग्न केलंत ना? आणि आईसाहेबांची इच्छा नव्हती, अर्थात आम्हालाही मान्य नव्हतं. तुम्ही एकदा पण विचारलं नाहीत. तुमचं तुम्हीच ठरवलं. पण कसं आहे ना भैयासाहेब, आपण देशमुख आहोत. एकदा का एखादा शब्द दिला की दिला, एकदा का वचनाला बांधलो की बांधलो. आता आईसाहेब पण आल्यात घरी, तशी तुमची बायको पण येऊ द्या ना घरी. हा हा, अहो काही झालं तरी सून येत ना त्या या घरच्या. हा, मग कुठे आहेत त्या? तिचा तिचा काय संबंध? आम्ही काय विचारलं, त्या कुठे आहेत? या गावच्याच आहेत ना त्या? जी ह्या गावच्याच आहेत त्या. आता माहेर आहेत त्या. अहो मग बोलवा त्यांना. का आयुष्यभर तिकडेच राहणार आहेत? नाही, बोलवतो नंतर त्यांना. आत्ता नंतर नाही, आत्ताच्या आत्ता त्यांना इथे बोलवा. हं? ची. आणि एक काम करा, त्यांच्या आई वडिलांना पण बोलवा. का? त्यांना का? मी काय सांगितलं? त्यांना बोलवा म्हटलं की बोलवायचं. आलं का ध्यानात? जी जी होय होय. आईसाहेब जरा रेस्ट करा बरं का तुम्ही. काय प्रवासातून आलाय तर म्हणून सांगितलेलं नीट लक्षात आहे ना? आणताय ना त्यांना? जी निघतो, निघालोच आता काय लगेच. आता त्यांना पण बोलवलंय म्हणजे ताईसाहेब नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहेत. आता आम्ही तिकडे गेल्यावर आईने काय बोलू नये म्हणजे झालं. अरे देवा, कुठेस तू? सगळे एकाच दिवशी. आऊ, आपण निघूया का? अहो, जाऊया जाऊया म्हणत किती वेळ झाला इथंच बसलोय आपण. वय वय. अगं थांब की उषा, काय लगेच निघालीस आणि अशी काय कामं करत ग? अहो तसं काय नाही, पण आल्या या दोघी जण. काय खलबत चालले असतात ग तुम्हा दोघींची? हा, काय झालं? नाही, कुठं काय, काय सुद्धा नाही. अगं काय नाही काय. पुष्पे, काय झालंय? सगळं नीट आहे ना? काय ग शीतल? हा, नाही काय नाही, हाय की. अगं मग तुमच्या दोघीचे तोंड का पडल्यात? या दोघींचं काय चाललेलं असतं ना तीच कळत नाही. जयडे, तू आत गेलतीस ना बोलवायला दोघींना, तेव्हा काय झालंय का? मला कुठं काय सांगतात तवा. मी चांगलं विचारायला गेले तर माझ्यावरच खेकसली मम्मी. का ग? आओ मग नाही तर काय, आमच्या दोघींचा प्रश्न चालला असेल काय तर.
पुष्पा, माझं आणि माझ्या सुनेचं पटलं नाही, पण तू मात्र तुझ्या सुनेला पटवून घेतेस, म्हणजे ही गोष्ट चांगलीच आहे म्हणा. कसं आहे ना, माझी सून वेगळी होती आणि तुझी सून वेगळी आहे, हा भाग जरा वेगळाच आहे. पण जिजे, अगं पुष्पी उलटून बोलली नाही म्हणजे नवलच झालं म्हणायचं. नक्कीच काहीतरी झालंय बघ. काय ग? समाधान्या, पुष्पी मला उलटून बोलली नाही ही चांगलीच गोष्ट आहे की र. आता घरात कसं चांगलं वाटतंय बघा. जयश्री, अहो चला. हर्षवर्धन, अहो काय झालं? एवढं धापा टाकत आलाय? अहो काय नाही, नथिंग, काय इशू नाही एवढा, काहीच नाही राहिलं. जयश्री, चला तुम्ही लवकर. आओ चला, पण कुठे चला? कुठं म्हणजे घरी घरी जायचं आपल्याला, चला. खरी अहो असं काय करताय तुम्ही? घरातच तर आहे की आपण. अहो काय चेष्टा लावली का मी? हा, वेळ काय तुम्ही बोलताय काय? चला घरी जायचं आपल्याला, आपल्या घरी चला. आपल्या घरी म्हणजे? अहो मामी, हे तुमचं घर आहे, इथं तुम्ही राहता. हा, आम्ही नाही, आमचं घर तिकडं बंगला. जयश्री, चला आपण आपल्या घरी जाऊ, चला लवकर. अहो चला कुठं भैया साहेब, तुमच्या आई साहेब तर म्हणल्या ह्या बंगल्यावर पाय ठेवायचा नाही म्हणून. अहो जिजी, ताईसाहेब आईसाहेब दोघी पण आल्यात, त्यांनी जयश्रीला बोलवलं, त्यांना भेटायचं त्यांना. चला हो जयश्री, तुम्ही लवकर. काय? अगं शितले, ऐकलंस का? अगं देवच पावला म्हणायचं. जेडे, जा जा बाई जा, तुझ्या घरी जा. चला, मी पॅक करतो लवकर. मी काय तर गडबड हाय एवढं नक्की. अगं शितले, आता कसली गडबड आली तवा? अगं काय सुद्धा नाही. तुला एक कळतंय का? आपल्याला जी पाहिजे होतं का नाही तीच व्हायला लागले. हे बघ, आता तू मधीच काय तर आडकाठी आणू नकोस, ग बस बरं. चला 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 लवकर चला. जयश्री, बॅग घ्या. मामा मामी, तुम्हाला पण बोलवलंय, चला. आम्हाला? होय मामा, म्हणजे त्यांना तुम्हाला पण भेटायचंय. चला लवकर, चला जयश्री, चला लवकर. बर, नाना तुम्ही थांबा, आम्ही येतो जाऊ ना. हा, शितले, चल की तू बी. मी कशाला? अगं चल की, अशी काय करती? त्याला काय होतंय? अहो नको मामी, नको उगाच. अगं चल की शितले. अगं शीतल, जा की तू जा, आम्ही थांबतो इथं. आणि हे बघ, परत आल्यावर सांगा तिथं काय होतंय ते, आणि काय घाबरू नका, काहीच बिकू नका. देवाच्या कृपेनं समज चांगलं होतं की नाही बघा आता. आता पुढं काय होणार आहे देवालाच माहित. हाव, कशाला बोलवलं तेवढं तर सांगा की. सांगतो नंतर, चला. आधी सांगायला काही जमत नाही ना तुम्हाला? काय नाटक लावले नवीन? प्रेसिडेंट आधी डोक्याचा बोका झाला, सांगतो तुम्हाला, चला लवकर. एक गोष्ट धड होत नाही तुमच्याकडनं. कशाला बोलून घेतलं एवढं कोणाच ठाऊक. सांगतो तुम्हाला आधी. चला चला मामा लवकर, चला. अहो मामी, मला कशाला घेऊन आलाय? मला तर बोलवलं बी नव्हतं. अगं आधीच माझ्या उरात धडकी भरली म्हणून तुला बी आणलं संग. हे असं करताना मला अडकवता बघा. अडकवते? अगं उलट तू सासूच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेस. बरं चल तर आधी काय होतंय बघ. चल ये. थांबा तिथंच.